शेतजमिनीच्या मोजणीबाबत महत्त्वपूर्ण असे नियमांमध्ये बदल झालेले आहेत। ते बदल कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक, कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया। जमिनीच्या मोजणीमध्ये 1 डिसेंबर 2024 पासून महत्त्वपूर्ण असे बदल झालेले आहेत। ते बदल म्हणजे पूर्वीच्या आणि आत्ताच्या मोजणीमध्ये मोजणी फीमध्ये मोठी तफावत आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की पूर्वी मोजणीची साधी मोजणी, तातडीची मोजणी, अति तातडीची मोजणी व अति तातडीची मोजणी असे 4 प्रकार होते। त्या 4 प्रकाराऐवजी आता 2च प्रकार देण्यात आलेले आहेत। ते म्हणजे नियमित मोजणी, ज्याला साधी मोजणी असे म्हटले जाईल, व दुसरा प्रकार म्हणजे द्रुतगती मोजणी म्हणजेच जलद मोजणी। साधी मोजणी म्हणजेच नियमित मोजणी ही 90 दिवसात करणे बंधनकारक आहे, तर द्रुतगती मोजणी ही 30 दिवसात करणे बंधनकारक आहे। साध्या मोजणीसाठीचा खर्च हा 2 हेक्टरपर्यंत 2000 रुपये आहे व त्यानंतर प्रति 2 हेक्टरसाठी 1000 रुपये असा देण्यात आलेला आहे। तर द्रुतगती मोजणी म्हणजे जलद मोजणी, यासाठीचा खर्च 2 हेक्टरपर्यंत 8000 रुपये एवढा आहे व त्यानंतर प्रति 2 हेक्टरसाठी 4000 रुपये एवढा मोजणी खर्च देण्यात आलेला आहे। सन 2012 नंतर पहिल्यांदाच मोजणीच्या फीमध्ये वाढ करण्यात आलेली असून ही मोजणी मशीनने केली जाते। मोजणीच्या नियमांमधील हे बदल 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार होते, परंतु इलेक्शनमुळे हे दर 1 डिसेंबर 2024 पासून लागू झालेले आहेत। ज्यांनी 1 डिसेंबरच्या आधी अर्ज केलेले असतील त्यांना जुन्या मोजणी फीप्रमाणे मोजणी होईल व 1 डिसेंबर नंतर ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना नवीन मोजणी फीच्या दराप्रमाणे मोजणीची फी आकारली जाईल। आपल्याला ही माहिती असणे आवश्यक आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा। कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा। व्हिडिओ नियमितपणे ऐकण्यासाठी बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा।